आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करते. साद तुला भाग 24. दार लागताच तिच्या अंगातलं त्राण निघून गेलं. तरीही ती तडक बाथरूममध्ये गेली आणि तिने नळ जोरात सुरू केला. पाण्याच्या आवाजात तिचा हुंदका दबला गेला. का आलायस तू? का? मी विसरले होते तुला. मी आनंदी नसते तरी शांत होते. मग आता का हे वादळ घेऊन आलायस तू पुन्हा? मला नकोय हे सगळं. मला खुश राहायचंय. तिला आठवला तो भूतकाळ, तिचं निरपराध प्रेम, त्याचा दरवेळीचा खोटा अभिनय. म्हणजे त्यावेळेस तो तसा खोटा वाटत नव्हता, पण जेव्हा त्याने अचानक तो धोका दिला तेव्हा त्याची प्रत्येक कृती आठवून हेच तर जाणवलेलं तिला की ते सगळं नाटक होतं. आणि मग काय झालेल्या यातना त्या निश्चितच शब्दात सांगता आल्या नसत्या. तिला आजही माहीत नव्हतं की तिने असं काय पाप केलं होतं ज्याची शिक्षा मल्हारने तिला दिली होती. का मल्हार, का खेळलास माझ्या भावनांशी? आणि आता माफी मागायला आला आहेस? लाज सुद्धा वाटली नाही ना तुला? तेही माझ्या बर्थडे दिवशी? माझ्या अख्ख्या आयुष्यात आता कधी तो दिवस मला सेलिब्रेट करावा वाटणार नाही अशी जखम दिलीस तू मला त्या दिवशी. आणि मी माफ करू म्हणतोयस वरून निर्लज्जपणे? पण नाही जमणार आता. तसं प्रेम आता पुन्हा कधीच कोणावर होईल का नाही हे माहीत नाही. आय हेट यू, आय हेट यू. तिचं रडणं हे आता फक्त अश्रू नव्हतं, तर तो एक आक्रोश होता. आय स्वेअर मला बस तुझा तिरस्कार करायचा आहे. पण हे मन का ऐकत नाहीये? का मला तुला बघावंसं वाटलं? आय हेट यू मल्हार. आय हेट यू फॉर मेकिंग मी वीक अगेन. ती बेसिनचा काठ धरून तिथेच कोसळली. इतका वेळ दाबून ठेवलेला बांध आता फुटला होता. ती धाय मोकलून रडत होती. बाहेरच्या जगात ती वाघीण झाली होती, पण इथे चार भिंतीच्या आत ती अजूनही तीच जुनी प्रेमात फसवलेली दुखावलेली शरयू होती. मॉलमधल्या त्या वादळी भेटीनंतर 2 दिवस उलटले. त्या घटनेचा परिणाम म्हणून शरयूने 2 दिवस घराबाहेर पाऊलही टाकलं नव्हतं. पण तिसऱ्या दिवशी तिला स्वतःचाच राग आला. मी का घाबरून घरात बसू? मी काही चुकीचं केलं नाहीये. आणि तसंही त्या अपमानानंतर तो पुन्हा इथं फिरकण्याची हिंमत करणार नाही. मनाची हीच समजूत घालत आज सकाळी ती प्रॅक्टिससाठी तयार झाली. आत्या आणि पियुष अजून झोपलेले होते. तिने हळूच दार उघडलं आणि ती व्हिला रोमानोच्या त्या भव्य गेटमधून बाहेर पडली. सकाळची वेळ होती. रोमच्या रस्त्यांवर अजून फारशी वर्दळ नव्हती. थंडगार वारं वाहत होतं. शरयूने जॅकेटची चेन वर ओढली आणि ती बसस्टँडच्या दिशेने चालू लागली. तिने जेमतेम 50 पावलं टाकली असतील तोच फुटपाथच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोठ्या झाडाच्या आडोशावरून एक आकृती समोर आली. हे शरयू. त्या आवाजाने शरयूच्या काळजात धस्स झालं. तिचे पाय जिथल्या तिथे थबकले. तिने अविश्वासाने समोर पाहिलं. ओ माय गॉड. ती बस मनातच पुटपुटली. मल्हार. हो, तो तिथंच उभा होता. 2 दिवसांपूर्वीचा तोच थकलेला चेहरा, तेच कपडे, वाढलेली दाढी आणि डोळ्यात तीच वेडी आस. माहीत नाही का, पण बहुतेक तिचीच वाट पाहत होता तो कधीपासून तिथे उभा असेल असंच तिला त्याला पाहून वाटलं. शरयूचा भ्रम निराश झाला. तिला वाटलं होतं तो गेला असेल, पण हा तर इथेच उभा होता तिच्या घराबाहेर. तिची भीतीची जागा आता रागाने घेतली. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? माझा पाठलाग करतोयस? लाज नाही वाटत तुला? ती तंतरत त्याच्या अंगावर चालून गेली. एकदा सांगितलेलं तुला कळत नाहीये का? तुला कोणत्या भाषेत सांगितलं तर समजेल? माझ्या घराचा पत्ता शोधलास तू? का त्रास देतो आहेस? का? ती आता रागाच्या भरात थरथरू लागलेली. तिला असं पाहून पटकन जवळ घ्यावं असंच वाटलेलं त्याला, पण तेवढं नातं कुठं होतं त्यांच्यात? आणि तो अधिकार त्याने सर गमावलेला. मल्हार तिच्या जवळ आला. शरयू प्लीज शांत हो ना. मी चुकलो पण का ते सगळं मला बोलायचंय. बस एकदाच. शट अप मल्हार. मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. ती पुढे जाण्यासाठी वळली तसा तो पुन्हा पुढे आला. माझ्या वाटेतून बाजूला हो यू बास्टर्ड. नाहीतर मी काय करेन मला माहीत नाही. ती नुसती चिडचिड करत नव्हती तर आता शिव्याही हासडत होती. नाही होणार. मला बस एकदाच बोलू दे शरयू. सॉरी ना डिअर.
मल्हार तिच्या गालाला स्पर्श करण्यासाठी हात पुढे करत होता, पण तिने त्याला जवळही येऊ दिलं नाही. तिने त्वेषाने त्याचा हात झटकला. जोपर्यंत तू माझं ऐकून घेत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाहीये शरयू. फक्त तुझ्यासाठी आलोय मी शरयू. कुणी सांगितलं होतं मग? मी नाही ना? मग जा इथून. ती त्याला वळसर घालून पुढे जाऊ लागली. मल्हार आता हताश झाला होता. तिचं हे दुर्लक्ष आता त्याला सहन होत नव्हतं. त्याने न विचार करता तिला थांबवण्यासाठी पुन्हा एकदा तिचा हात पकडला. शरयू प्लीज, फक्त 2 मिनिट. हात सोड माझा. शरयू जोरात ओरडली. तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण मल्हारची पकड घट्ट होती. मल्हार, मी ओरडे आता, सोड मला. त्या दोघांचीही झटापट रस्त्यावर सुरू झालेली एवढ्यात नेमकी समोरून निळ्या दिव्यांची एक पोलीस पेट्रोलिंग कार हळूगतीने येत होती. शरयूचा तो चढलेला आवाज आणि एका पुरुषाने बळजबरीने तिचा हात पकडून ठेवल्याचं दृश्य त्या गाडीत बसलेल्या ऑफिसरच्या नजरेतून सुटलं नव्हतं. सायरनचा एक छोटा आवाज करत गाडी त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबली. 2 धिप्पाड इटालियन पोलीस ऑफिसर गाडीतून खाली उतरले. हे, व्हॉट इज गोइंग ऑन हिअर? एका ऑफिसरने कडक आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजाने मल्हारने सवयीने शरयूचा हात सोडला, पण तो तिच्यापासून दूर झाला नाही. मल्हारने पोलिसांकडे पाहिलं. त्याला वाटलं हे नेहमीसारखं आहे, तो समजावून सांगेल. नो ऑफिसर, नथिंग सिरियस. वी नो इच अदर. इट्स अ पर्सनल मॅटर. त्याने शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला. ऑफिसरने मल्हारकडे संशयाने पाहिलं आणि मग शरयूकडे वळला. शरयूचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि ती अजूनही आपला हात सोडत होती. सिग्नोरिया, इज धिस मॅन बॉदरिंग यू? ऑफिसरने थेट शरयूला विचारलं. मल्हारची नजर झटकने शरयूकडे वळली. त्याच्या डोळ्यात एक मुकविनवणी होती. शरयू प्लीज, सांग त्यांना की आपण ओळखतो एकमेकांना. भांडण आहे पण यार, ते सोडवायला आलोय ना मी. शरयूने मल्हारच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती होती, आशा होती. एक क्षण तिचं मन डगमगलं. हा तोच मल्हार आहे ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं होतं. त्याला पोलिसांच्या हवाली करायचं. पण दुसऱ्याच क्षणी तिला त्याचा विश्वासघात आठवला. जर याला आज असंच सोडलं तर हा उद्या पुन्हा इथेच उभा असेल. हा माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. आता माझी प्रायव्हसी, माझं आयुष्य काहीच उरलं नाहीये. याला धडा शिकवावाच लागेल. सध्या याला माझ्यापासून दूर करण्यासाठी हे गरजेचं आहे. तिने एक खोल श्वास घेतला. मनावर दगड ठेवला आणि आपली नजर बदलली. तिने पोलीस ऑफिसरकडे बघितलं आणि अत्यंत करारी आवाजात मल्हारकडे बोट दाखवत म्हणाली, येस ऑफिसर, ही इज बॉदरिंग मी. मल्हारला धक्का बसला. शरयू काय बोलतेस? मल्हार म्हणाला, पण शरयू थांबली नाही. तिने डोळ्यातलं पाणी लपवत खोटं पण ठामपणे सांगितलं, आय टोल्ड हिम टू लिव्ह, बट ही इज फॉलोविंग मी एव्हरीवेअर. ही फाउंड माय हाऊस अँड नाव इज फोर्सिंग मी टू टॉक. आय एम स्केर्ड ऑफ हिम ऑफिसर. ही इज स्टॉकिंग मी. हे ऐकताच ऑफिसरचा चेहरा बदलला. स्टॉकिंग? ओके. नो वेट, शी इज लाईंग. शरयू, व्हाय आर यू डुईंग दिस? आर यू मॅड? मल्हार पुढे झाला. हे यू बॅक ऑफ. ऑफिसरने मल्हारला जोरात धक्का दिला. पुढच्याच क्षणी दुसऱ्या ऑफिसरने मल्हारचा हात मुरगळला आणि त्याला गाडीच्या बोनेटवर जोरात दाबलं. यू आर कमिंग विथ अस, अंडरस्टूड? त्यांनी मल्हारच्या हाताला बेड्या घातल्या नाही, पण त्याला बळजबरीने ओढत नेऊन गाडीच्या मागच्या सीटवर कोंबलं. शरयू, माझं ऐक. दिस इज रॉंग यार. हे शरयू. मल्हार काचेतून ओरडत होता. त्याचा चेहरा अविश्वासाने भरला होता. त्याला हे मान्यच होत नव्हतं की त्याची शरयू त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते. शरयू तिथेच उभी होती. तिने झटक्याने मान फिरवली. तिला त्याचा तो चेहरा बघवत नव्हता, पण तिने स्वतःला थोडं कठोर केलं. पोलिसांची गाडी क्षणार्धात सायरन वाजवत वेगाने निघून गेली. रस्त्यावर पुन्हा शांतता पसरली. शरयू आता एकटीच उभी होती. तिनं जे करायचं होतं ते केलं होतं. मल्हार आता तिच्यापासून दूर गेला होता, कदाचित लॉकअपमध्ये. तिने आता मोकळा श्वास घ्यायला हवा होता. खरं तर ती आता पावलं टाकत बसस्टॉपवर निघाली खरी, पण तरीही का कोणास ठाऊक तिच्या छातीत इतका जडपणा का फील होत होता. तिने हळूच आपल्या हाताकडे पाहिलं, जिथे मगाशी मल्हारने स्पर्श केला होता. सॉरी, पण तू मला दुसरा काही ऑप्शनच ठेवला नाही आहेस. प्रत्येक वेळी हट्टीपणा करून उपयोग नसतो, आणि तू हट्टी आहेस तर मी तुझ्यापेक्षा डबल हट्टी आहे. ती स्वतःशीच पुटपुटली आणि बसस्टॉपवर पोहोचून तिच्या बसची वाट पाहू लागली.
जेव्हा ती रिंकवर पोहोचली तेव्हा अनिश आधीपासूनच वॉर्मअप करत होता. शरयूला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण ती जवळ येताच त्याचं हसू मावळलं. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर ती आली होती, पण तिच्या चेहऱ्यावर फ्रेशनेस नव्हता. उलट तिचे डोळे सुजले होते, नाक शेंड्यावर लाल झालं होतं आणि चेहऱ्यावर एक विचित्र सुन्न भाव होता. ती नुकतीच रडून किंवा खूप मोठ्या धक्क्यातून सावरून आल्यासारखी दिसत होती. हे शरयू, गुड मॉर्निंग. अनिश तिच्या जवळ आला. काय गं, तू ठीक आहेस ना? एकतर 2 दिवस सुट्टी घेतली आहेस तरीही चेहरा का असा झालाय तुझा? शरयूने नजर सोडली. ती घाईघाईने आपली बॅग बेंचवर ठेवत म्हणाली, काही नाही, बस थोडा कोल्ड आहे. तिने सफाईनेच खोटं सांगितलं, पण अनिशला ते पटलं नाही. तरीही त्याने जास्त खोलात न शिरता मान डोलावली. अगं, पण मग आजही रेस्ट घ्यायची होतीस, तो तिला म्हणाला. पण ती तोपर्यंत पायात स्केटिंग चढवून प्रॅक्टिससाठी निघूनही गेली. ती पूर्ण राऊंड मारून येत होती आणि दुसऱ्या बाजूने त्याने येऊन तिला गाठलं. हे, मग आज आपण त्या लिफ्टिंग स्टेपची प्रॅक्टिस करूया का? चालेल? अनिशने तिचा स्पीड गाठत विचारलं. हो, ओके, चालेल. ऑलरेडी सुरू संगीताच्या तालावर नेहमीप्रमाणे अनिशने लयीत सुरुवात केली. शरयूने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला, पण आज तिचं शरीर तिथं होतं, पण मन मात्र तिथं नव्हतं. तिच्या डोळ्यासमोर सारखं तेच दृश्य येत होतं. मल्हारचा तो अविश्वासाने भरलेला चेहरा आणि पोलीस त्याला ओढत नेत असतानाची त्याची केविलवाणी नजर आणि तिने त्याला दिलेला तो दगा. मी बरोबर केलं ना? हो, मी बरोबरच केलं. त्याला धडा मिळायलाच हवा होता, म्हणजे तो आता माझ्या वाटेला जायचा नाही, ती स्वतःला समजावत होती. शरयू, वॉच आउट. एवढ्यात अनिशच्या ओरडण्याने ती भानावर आली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. एका वळणावर जिथे तिला अनिशचा हात पकडून फिरायचं होतं तिथे तिचं लक्षच नव्हतं. तिचा तोल गेला आणि ती धाडकन बर्फावर पडणार इतक्यात अनिशने चपळाईने तिला सावरलं. तिला पकडून त्याने उभं राहायला मदत केली. अनिश तिच्याकडे रागाने आणि काळजीने पाहत होता. ओ हो, कुठे लक्ष आहे तुझं शरयू? आर यू मॅड? लागलं असतं ना आता तुला. अनिशचा आवाज चढला. गेल्या 15 मिनिटात तुझी ही तिसरी चूक आहे. तू बीट्सही मिस करतेस आज. तुझे पाय लईत पडत नाहीयेत आणि आता तर तू पडली असतीस. सॉरी नानिश. शरयूने कपाळावरचा घाम पुसला. माहीत नाही का, पण आज कॉन्सन्ट्रेट करायला वेळ लागतोय. अगं, पण का? तेच तर विचारतोय मी. लक्ष नाही आहे तुझं. थोडी बसतेस का? अनिशने तिचा हात सोडला आणि तिच्यासमोर उभा राहिला. नाही, नको, आपण करू प्रॅक्टिस. मी ट्राय करेन पुन्हा एकदा, म्हणत ती जायला निघणार. यावेळी मात्र अनिशने तिचा हात पकडला, अगदी तिथे जिथे मल्हारने सकाळी पकडलेला. थांब शरयू. आल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर जे 12 वाजले होते ते पाहूनच मला वाटलं होतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. काय झालंय? काही नाही रे, मी म्हटलं ना, फक्त डोकं दुखतंय कोल्डमुळे, बाकी काहीच नाही आहे. ती अजूनही नजर चुकवत होती. यू आर लाईंग. अनिश आता ठामपणे म्हणाला. हे डोकं दुखणं नाही आहे, काहीतरी इश्यू आहे. किंवा घरात काही झालंय का? तो खोदून विचारत होता. अनिश, मी तुला याआधीही सांगितलं होतं. तिचा आवाज शांत पण कडक होता. आपल्यात फक्त डान्स पार्टनरचं नातं आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय, मला काय त्रास होतोय किंवा मी का रडते हे तुला मला सांगणं गरजेचं वाटत नाही. तिच्या या उत्तरावर अनिश गप्प झाला. त्याला या उत्तराची अपेक्षा नव्हती. थोडं हर्टही वाटलं. रॅदर दॅन सच अ फुलिश डिस्कशन वी कॉन्सन्ट्रेट ऑन आवर प्रॅक्टिस. लेट्स गो. तू थोडं थांब शरयू. कम, तिथं बसून बोलू, म्हणत त्याने तिला बेंचवर आणलं. काय आहे अनिश, एकदा सांगितलं ना मला नाही बोलायचं आहे त्या विषयावर, ती म्हणत होती. तरी त्याने तिला बेंचवर जरा जबरदस्तीनेच बसवलं. शरयू, लिसन मी. प्रॅक्टिसवर कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठीही आणि ॲज अ डान्स पार्टनरसुद्धा आपल्यात कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी तू रिलॅक्स असणं गरजेचं आहे. सो आय एम ट्राईंग टू ईज यू. कळलं? तुझा चेहरा बघ किती पडलाय. ॲज अ ह्युमन बिईंग मलाही पाहून वाईट वाटलं, तो अगदी शांतपणे म्हणाला. अनिश आणखी काही प्रश्न विचारेल तेव्हा आता ती डायरेक्ट उठली. अनिश, यू आर राईट. आज मी यायलाच नको होतं. माझं माइंड थकलंय. त्यात हा कोल्ड. तुझा वेळ तर घालवत नाही आहे ना मी. आय एम सॉरी जर. तिच्या बोलण्यात आज पहिल्यांदा आत्मविश्वास कमी जाणवला. ती पुढे आणखी काही बोलणार त्या आत. शरयू, बस. एकही शब्द ऐकून घेणार नाही हा मी आता.
मी एकदा तुला डान्सिंग पार्टनर स्वीकारले तर यात काहीही चेंज होणार नाहीये. तू आणखी 2 दिवस सुट्टी घे, पण 2 दिवसांनी मला तुझं आधीचं वर्जन हवंय. ओके? ओके, मी निघते आता. सॉरी, पण 2च दिवस हा? असा वेळ वाया घालवून चालणार नाही आहे आपल्याला. तो हसत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर तरीही किंचित हास्य होतं. बाय, सी यू म्हणत ती वळली आणि तडक रिंगच्या बाहेर पडली. तिने आपली बॅग उचलली आणि मागे वळून न पाहता तिथून निघून गेली. अनिश तिथेच उभा होता, गोंधळलेला. त्याला तिच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता. काय मुलगी आहे ही, तो स्वतःशीच पुटपुटला. पण त्याच्या मनातली शंका गेली नव्हती. उलट शरयूचं हे लपवणं बघून त्याला खात्री पटली होती की तिच्यासोबत काहीतरी मोठं घडलंय आणि त्याला ते जाणून घ्यायचं होतं. पण तिच्या मनात शिरणं फारच अवघड होतं. आजचा भाग इथे संपलेला आहे. शरयूने मल्हारला चक्क पोलिसांना नेऊ दिलं. आता बिचारा मल्हार तिथून कसा सुटेल आणि शरयूला मनवण्यासाठी आणखीन काय काय फेस करावं लागणार आहे मल्हारला, ते तर पुढच्या येत्या भागातच कळेल. पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.